स्वरूप निहाळत आहोत. आपल्या चरणी आम्ही लीन झालेला आहोत. सर्वांनी हात वर करावे. परमपूज्य गुरुमाऊलींना अभिवादन करावं. गुरुमाऊली आपल्याला विठ्ठलगुज करणार आहे. तुझा भवानी आई महालक्ष्मी आई सप्तशृंगी माऊली माझे आई. स्वामी समर्थ आई स्वामी सद्गुरु आई दत्तराज माऊली माझे आई. स्वामी राज माऊली अंबा तुझ्या रूपे भेटली आई ओढ तुझी लागली गुरु माऊली. हे अंबे जगदंबे पाहून रूप मन भरले भक्तांच्या हृदयाचे हे दुःख आज ओसरले. हे अंबे जगदंबे हे धन्य धन्य मन झाले तव नयनी करुणेचे हे पावन नभ पाझरले. हे अंबे जगदंबे नारायणी. उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित असणारे सर्व साधक भाविक, सर्व सेवेकरी, आजच्या देवदिवाळीच्या पर्वावर कालपासून आपण छत्रपती संभाजीनगर या पुण्यभूमीत गेली 4-6 महिने सतत मेहनत करणारे सर्व सेवेकरी आणि परिवार यांच्या संगणमतानं आणि एकजुटीनं कालचा आजचा उपक्रम आपण पार पाडत आहात. अचानक रात्री आलेल्या पावसानं केलेली फजिती त्याला सुद्धा न डगमगता आपण खंबीरपणे या ठिकाणी आगंतुक वेळेत, कमी वेळेत सर्वांना सोय करून देणारे या विभागाचे व्यवस्थापक, त्यांना खूप शतशः धन्यवाद द्यावे लागतात. त्यामुळं आपण खूप मोठ्या संख्येनं आपली गैरसोय दूर झालेली आहे आणि अत्यंत उत्साहानं आपण गेली अनेक दिवस या कार्यक्रमामध्ये व्यस्त होतो. खरं तर या कार्यक्रमाची रूपरेषा आणि आपलं सर्वांचं असणारं सहकार्य महाराष्ट्र सरकारच्या सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांनी केलेली ही गैरसोय त्यांनी दूर केली. त्यात त्यांचं अमोल असं सहभाग आणि सहकार्य मिळाल्यामुळं कालच आपण अनेक कंपन्यांना बोलवलेलं होतं. त्यात 1000पेक्षा वर अनेक सेवेकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी, उद्योग, व्यवसाय मिळायला एक वाट मोकळी करून दिली. हे केवळ आध्यात्मिक कार्य आहे असं म्हणता येणार नाही. खरं तर या कार्यातून 20% अध्यात्म आणि 80% सामाजिक बांधिलकी या कार्यानं पूर्वीपासून पत्करलेलीच आहे. म्हणून हे पत्करलेलं कार्य जनमानसामध्ये उचित वेळी आणि योग्य पद्धतीत जर आपण पोचवलं तर असंख्य मानवजातीचं कल्याण अटळ आहे. खरं तर कालपासून होणाऱ्या या उपक्रमाची एक पुस्तिका तयार व्हावी की जी शाळेत शिकवलं जात नाही, ते या 18 विभागात जबाबदार प्रतिनिधी आपल्यापर्यंत पोचवत असतात. त्यातला पहिला विभाग मूल्य शिक्षण अंतर्गत गर्भसंस्कार असतील,
शिशुसंस्कार असतील, मूल्यशिक्षण संस्कार असतील, की आजची नवी पिढी, उद्याची नवी पिढी या देशाचे श्रावणबाळ कसे होतील, पुंडलिक कसे होतील, निर्व्यसनी पिढी म्हणून त्यांचा सदैव समावेश राहील आणि भारतीय संस्कृती या देशातल्या आपल्या सर्व आमच्या माता भगिनींनी आज तागायत जिवंत ठेवलेली आहे, तिला समृद्ध करण्याचं काम हे संस्कार करत असतात. आज आपल्यात बहुविध विभागाचे मान्यवर उपस्थित आहेत. पैकी या विभागाचे आमदार प्रशांत बंबसाहेब अर्जावून उपस्थित आहेत. माजी महापौर बापूसाहेब घाडामोडे उपस्थित आहेत. ॲडव्होकेट सचिन डंक या ठिकाणी उपस्थित आहेत. भद्रा मारुतीचे अध्यक्ष बारगलसाहेब उपस्थित आहेत. माजी आमदार आमचे नितीन पाटील उपस्थित आहेत. भद्रा मारुतीचे आमचे जोंधळे सर अर्जावून उपस्थित आहेत. कालच आमदार संजयजी शिरसाट थोड्याच वेळात उपस्थित होत आहेत. कालही त्यांनी उपस्थिती लावली. जिल्हा न्यायमूर्ती प्रतिभाताई त्यांनी पण हजेरी लावलेली आहे. चोरडिया जिल्हा परिषदचे सदस्य ते उपस्थित आहेत. संजय खंबावते जिल्हा अध्यक्ष भाजपा या कार्यात त्यांनी हिरिरीनं भाग घेतलेला आहे. आणि रामनाथजी नवले यांनी ही जागा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल पुन्हा त्यांचे शतशः धन्यवाद आहेत. व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, राज्याच्या आणि देशाच्या सीमारेषा ओलांडून आलेले सर्व स्वामी सेवेकरी, भाविक, साधक, या विभागातील सर्व वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, या विभागातील सर्व उद्योजक, शेतकरी, कामकरी, डॉक्टर, इंजिनियर, वकील, न्यायाधीश, मार्गावर प्रेम करणारे असंख्य चाहते, जागा पुरले नाही, बाहेर एवढीच गर्दी बाहेर उभी आहे, त्यांना एक कसं आपलं बघता येईल ही पण सोय आयोजकांनी केलेली आहे. आणि वेगळ्या उपक्रमात मातापित्यांचं असणारं स्थान याचं दिग्दर्शन आयोजकांनी आपल्या उपस्थितीत केलेलं आहे. सहसा असा कार्यक्रम कोणी बाहेर कुठल्याच विभागात करत नाही, पण तुम्ही त्याचे पहिले मानकरी आहात. म्हणून वेळोवेळी आपण मराठवाड्यात आम्ही अर्जावून नव्या वर्षाच्या आरंभाला यायचो. इथे आमचे विलासरावजी आहेत, जाधवसाहेब आहेत, हे गेली अनेक दशक आपल्यात सहभागी आहेत. आणि नवं वर्ष सुरू झालं का ते पहिलं मराठवाड्यालाच द्यायचं असा आम्ही कृतसंकल्प यापूर्वीच केलेला आहे. पण त्याआधीच आपण देवदिवाळीचं औचित्य ठेवून त्रिपुरा पौर्णिमेचं, सोमवती पौर्णिमेचं हा मुहूर्त आपण मराठवाड्यातील सर्व सेवेकऱ्यांनी साधला. आणि नवं वर्ष सुरू होण्या एक महिना आधीच आपण या उपक्रमात सहभागी झालेला आहेत. म्हणून असे उपक्रम खरं तर देशात होणं जरुरीचं आहे. प्रत्येक तालुका जिल्हा स्तरावर होणं जरुरीचं आहे. याची खरी एक ग्रंथमालिका होऊन शिक्षण क्रमात, शालेय अभ्यासक्रमात, पाठ्यपुस्तकात जे शाळेत शिकवलं जात नाही
त्या गोष्टी मुलांच्या अंतःकरणापर्यंत पोचवण्याला एक नामी संधी आपण सर्वांनी दिलेली आहे आणि आपला त्यात सर्वांचा मोलाचा सिंहाचा वाटा आहे. असे हे सर्व पैलू पाडणारे उपक्रम आपण एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत आसमानी सुलतानी संकटांना शह देत आपण त्यात यशस्वी झालेला आहात असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. प्रदीर्घ कालानंतर आपण मराठवाड्यात मोठ्या संख्येनं उपस्थित झालात. या कार्याचा अंतरंग आपणा सर्वांना विदित आहे की नवी पिढी घडवणे, त्यांना सन्मार्गाला लावणे, त्यांना देशाविषयी, धर्माविषयी, संस्काराविषयी, आईवडिलांविषयी, संस्कृतीविषयी प्रात्यक्षिक अनुभव त्यांना शिकण्यास भाग पाडणे, अशा या साऱ्या बाबी आपण कालपासून गेल्या अनेक दिवसापासून आणि सेवा केंद्रात जी तुम्ही विद्यार्थ्यांना पाठवता ते खूप मोठ्या विश्वासानं तुम्ही पाठवता की त्या सेवा केंद्रात आमचे गुरुजन प्रतिनिधी विद्यार्थ्यांशी कसा संवाद साधतात. आज सुदैवानं खूप मोठ्या प्रमाणात शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांचा समावेश आहे. आमच्या गुरुजनांनी जागेवर उभं राहून आपला परिचय दिला. राज्यात, देशात आणि वाड्यापाड्या गणिक असणारे जे आमचे गुरुजन आहेत, सेवेत आणि सेवानिवृत्त आहेत, त्यांना बळ येईल ते गावागणिक शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांशी संवाद साधतील आणि पुढील पिढी सक्षम, निर्व्यसनी करतील. म्हणून त्यांनी उभं राहून आपला परिचय देऊन त्यांनी यापुढे घरागणिक, गावागणिक, जसं मराठवाडा ही संतांची भूमी आहे, एकनाथ महाराजांच्या काळात त्यांनी आपल्या मराठवाड्यात 10,000 संत घडवले. महाराष्ट्रातल्या सर्वच संत मालिकेचा त्यात समावेश आहे. आणि त्यांचे विचार बरोबर घेऊन अंतर्बाह्य शरीराची, मनाची, घराची, गावांची स्वच्छता आणि त्यांची विचारसरणी घेऊन आमचे गुरुजन प्रतिनिधी वाड्या, वस्त्या गणिक, शाळा गणिक भेटी देत असतात. सेवा केंद्रात विशिष्ट वेळेत ते विद्यार्थ्यांना बोलवत असतात. सुट्टीच्या दिवशी त्यांचं सक्षमीकरण, त्यांच्या अंतःकरणावर संस्कार ते करत असतात. डोक्यावर तर कोणी करेल, पण संस्कार हे अंतःकरणावर करायचे असतात, केवळ डोक्यावर करून चालत नाही. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन आणि धर्म टिकला तरच देश टिकेन. हे वास्तव आपणाला माहीत आहे. त्या देशात आपण राहत आहात. अनेक जाती धर्माची माणसं या देशात हजारो वर्षापासून आहेत, पण ते गुण्यागोविंदानं आज तागायत नांदत आहेत. याला संस्कार असं म्हणतात. देशातले आमचे सर्वच नागरिक एकमेकाचे आपण बंधुभावाप्रमाणे आध्यात्मिक नात्यानं वागण्याला आपण घेत असणारा हा उपक्रम पुरेसा आहे. स्वामी महाराजांनी गेल्या शतकापूर्वी हीच शिकवण दिली, सर्व साधू संतांनी हीच शिकवण दिली, देवाधिकांनी हीच शिकवण दिली. माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे, तिलाच मानव असं म्हणतात. त्यापैकी आपण सर्वजण सेवेकरी आहोत. म्हणून ही संस्कृती अधिक सक्षम होण्यासाठी शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि नवी पिढी यांची जवळीक साधणं
यांना आपलंसं करणं. मगाशी निवेदनकारांनी सांगितलं की आईवडिलांचं महत्त्व, त्याचा विसर पडू नये म्हणून पूर्वाश्रमी एकत्र कुटुंब पद्धत होती आणि सारे नातवंड आजी आजोबा जवळ असायचे. खरं तर आजीची मांडी म्हणजे विद्यापीठ असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. जे किताबमध्ये नाही ते अनुभवातून अनुभूती देणारी आजीची मांडी काल परवापर्यंत आपण या देशानं बघितलेली आहे. म्हणून पुन्हा आजी आजोबांचं अनन्यसाधारण महत्त्व पुढील पिढ्यांच्यात हयात स्मरणात राहील असे काही जीवनादर्श या देशानं बघितलेले आहेत. त्यात रामायण काळ असेल, महाभारत काळ असेल. यातला कथाजनक भाग सांगायला खूप वेळ लागेल, परंतु आपण सर्वजण सुज्ञ आहात. प्रभू रामचंद्रांना रामायणकारांनी एकच पदवी दिली, मर्यादा पुरुषोत्तम म्हणून. तो क्षण आपणाला विदित असेल. कैकेयीच्या 3 वरापोटी प्रभू रामचंद्रांनी 14 वर्ष वनवासाला जावं म्हणून ज्या क्षणाला ते सिंहासनावर बसणार त्यावेळेत दशरथ राजांकडून त्यांना निरोप आला की बाळ तुला वनवासाला जावं लागेल, तेही 14 वर्ष. वडिलांची आज्ञा शिरसावध म्हणून एक क्षणाचा विलंब न करता प्रभू रामचंद्र हसतमुखानं वनवासात येते झाले. आजच्या भाषेत कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या रामांना जर काही पालकांना सांगितलं की बाबा तुला वनवासात जावं लागेल, ते तर जाणारच नाही, पण त्यांच्या वाट्याला वृद्धाश्रम नक्कीच येईन, ही काल नाटिका तुमची आम्ही काल बघितली. आमच्या शिरसाट साहेबांनी त्याला खूप मोठा 31 तारखेचा दुजोरा दिला. तशी परिस्थिती होऊ नये म्हणून निवेदन आहे की भविष्य काळाला नव्या पिढ्यांना बौद्धिक खाद्य कोणतं हवं आहे ते पुरवण्याचं काम हे जीवनादर्श रामायणातले असतील, महाभारतातले असतील, हे निश्चितपणे पुरेसे आहे. या देशाला शांतता हवी आहे, स्वास्थ्य हवं आहे आणि त्यासाठी ते नव्या पिढ्यांच्या हातात आपण अत्यंत विश्वासानं जर दिलं तरच हे शक्य आहे. म्हणून आजची नवी पिढी आपणाला सांभाळणं, त्यांचा सांभाळ करणं, त्यांना विश्वासात घेणं ही खरी काळाची गरज आहे. दुसरा विभाग या ठिकाणी प्रश्न उत्तर जनतेच्या निर्माण होणाऱ्या अगणित समस्या आहेत त्या सेवामूल्य पद्धतीत निवारण करणं हा एक माणुसकीचा धर्म आहे. आणि या स्वामी युगाचे योगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पिठले महाराजांनी मागील शतकात स्वामींच्या आज्ञेनं हा उपक्रम देशभरात राबवला. आचे तो हिमालय देशाची पायपीट करून जो जो भेटेल भूत त्याशी मानावा भगवंत, असंख्य उद्ध्वस्त झालेले प्रपंच दुरुस्त करणं, त्यांना सन्मार्गाला लावणं, त्यांच्या मानवी समस्येवर उपाययोजना देणं, सेवामूल्य असं काम प्रश्न उत्तर विभागातून आजही विनामूल्य केलं जातं आहे. पैकी आज खूप मोठ्या प्रमाणात आपण इथे प्रातिनिधिक स्वरूपात प्रश्न उत्तर प्रतिनिधी आला आहात. त्यात भगिनींचा समावेश आहे, पुरुष प्रतिनिधींचा समावेश आहे. त्यांनी कृपया क्षणभर जागेवर उभं राहून आपला परिचय द्यावा आणि या कार्याला बळकटी देऊन देशामध्ये आज मनागणिक घरागणिक असंख्य समस्या निर्माण झालेल्या आहेत, त्याचं निवारण करण्याची हमी
आपणा सर्वांना घ्यायची आहे. म्हणून त्या कामी या विभागातून आपणाला जनतेपर्यंत पोचणं क्रमप्राप्त आहे. त्यांना दुःखमुक्त चिंतामुक्त करणं ही आपली माणुसकी शास्त्राची जिम्मेदारी आहे. म्हणून या विभागातून आपण कृपया सहभाग घ्यावा, सर्वांना सहकार्य करावं असं या विभागाला निश्चितपणे नमूद करावं असं वाटतं. तर पुढचा विभाग या ठिकाणी विवाह मंडळात काम करणारे महाराष्ट्रातून प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनीसुद्धा उभं राहून आपला परिचय देताना आपण काल तुळशीचं लग्न मोठ्या थाटामाटात लावलं, आम्ही ते बघितलं. अभूतपूर्व असा हा सोहळा भारतभर असंख्य सेवेकरी अमेरिकेतले सुद्धा हे बघत होते. आणि या सोहळ्यातून भारतीय संस्कृतीचं महत्त्व त्यांनी सिद्ध करून दाखवलं की भारतीय संस्कृती धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थावरती उभी आहे आणि यापुढेही ती खंबीरपणे उभी राहील अशी आम्हाला खात्री आहे. म्हणून उचित वयात मुलामुलींची विवाह योग्य वयात व्हावी, बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं, कुठल्याही प्रकारचे रुसवे फुगवे, मान सन्मान, कोणाचा अपमान होणार नाही याची आपण काळजी घेऊ. मुलामुलींची विवाह साखरपुड्यात करावी. संबंधितांना आपण सांगावं. असंख्य उद्योगपती आणि श्रीमंत लोक लग्नात खूप अनाठाई खर्च करतात. त्यातला काही भाग जर गरिबांच्या विवाहासाठी मोजला, एक विवाह करणं म्हणजे एक मोठा यज्ञ करणं असं मराठीत म्हणायला हरकत नाही. तर एक फार मोठा यज्ञ केल्याचं श्रेय एका विवाहासाठी जातं. म्हणून आपण गोरगरिबांच्या मुलांची विवाह जर होऊ घातली, त्यातले त्यात आमचे शहीद जवान असतील, त्यांच्या मुलामुलींची विवाह आपल्याला करायची आहे. आत्महत्याग्रस्त जे शेतकरी आहेत, कोरोनामध्ये दुर्दैवानं अनेक कुटुंब स्वर्गवासी झाले. त्या कुटुंबियांकडे आपण लक्ष देणं, त्यांच्या मुलामुलींची विवाह आपल्या मार्गाच्या पद्धतीनं करणं हे एक माणुसकी शास्त्र आहे. ते आपल्यालाच करावं लागणार आहे. म्हणून एक ही सामाजिक बांधिलकी आपणाला सर्वांना बरोबर घेऊन करायची. फक्त सेवेकऱ्यांनीच अशी करावी, इतरांनी करू नये असा कृपया गैरअर्थ लावू नये. आपण सर्वजण एकाच देशातले, एकाच परिवारातले आहोत, वेगळे नाहीत. म्हणून या देशात राहणाऱ्या सर्व तमाम बांधवांना आपण हे आवाहन अत्यंत नम्रपणे करावं की आपणाला सर्वांना बरोबर घेऊन सामुदायिक सहजीवन, सामुदायिक ऐक्य, सामुदायिक बांधिलकी ही नाती आपणाला घट्ट करावी लागणार आहे. त्यात कुठलाही वेगळेपणा असण्याचं प्रयोजन नाही. म्हणून विवाह संस्कारातून खूप काम करण्याला खूप मोठी संधी या कार्यातून आपणाला उपलब्ध झालेली आहे. ती गाव पातळी असो की कुठल्या जिल्हा, राज्य, देश स्तरावर असो. तुमचा काल विवाह सोहळा अमेरिकेत लोक मन लावून ऐकत होते, बघत होते. त्यांना आपल्या संस्कृतीविषयी खूप मोठं आकर्षण आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपणाला सर्व जगाला, देशाला,
गाववासीय प्रांतवासियांना बरोबर घेऊन हे काम स्वामींचं जनमानसापर्यंत पोचवणं हे आपलं कर्तव्य आहे. या पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. सध्या काही वर्षांपासून या देशात आणि राज्यामध्ये शेतीचं विदारक चित्र काही बदलत नाही. निसर्ग संकटाचा पाठलाग करतो आहे. रोज आसमानी संकटं आपणाला बघावी लागत आहेत. या देशानं गेल्या अनेक शतकापासून ही आसमानी सुलतानी संकटं बघितलेली आहेत, ती नवीन आहे. या संकटाचा सामना करण्याचं सामर्थ्य स्वामी महाराज भारत माता आपल्याला सातत्यानं देत आहे. म्हणूनच आपण आज मोठ्या संख्येनं या ठिकाणी त्या सामर्थ्यावर, त्या आत्मविश्वासानं इथं आपण पोचलेलो आहोत. कृषी विभागाच्या वतीनं आपणाला खूप काही बोलता येईल. वेळोवेळी आपण कृषी महोत्सव, कृषी मेळावे भरवतच आहोत, यापुढेही भरतील. या मातीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. या निसर्ग देवतेचं अनन्यसाधारण महत्त्व बळीराजापर्यंत पोचवणं क्रमप्राप्त आहे. की बळीराजाला सुखावह दिवस कसे येतील, निसर्गाची त्याला साथ कशी मिळेल, पंचमहाभूतांचं त्याला कसं वरदान मिळेल, यासाठी या कार्यानं एक कृषी गीता प्रसिद्ध केली. कृषीशास्त्र भाग 1 आणि 2. आणि त्यामध्ये शेतकऱ्यांनी विज्ञानाला बरोबर घेऊन बदलत्या स्थितीत शेतीमध्ये काय काय बदल होणं आवश्यक आहे, विज्ञानाची कास धरून, विज्ञान म्हणजे काय, ज्याला वेदाचं ज्ञान आहे त्याला विज्ञान असं म्हणतात. म्हणून या गोष्टी, ही संकल्पना या कार्याची नवीन आहे. जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान, या तिन्ही विचारांना बरोबर घेऊन आपणाला या देशामध्ये बळीराजाला चांगले दिवस यावेत, निसर्गानं त्याला आशीर्वाद द्यावा आणि उद्याच्या भविष्यकाळात जीवाचं कमी जास्त न करता आत्महत्या करू नये, हाही संदेश आपण बळीराजाच्या घरापर्यंत, मनापर्यंत, या विभागातून त्याच्या बांधावर आपल्याला पोचायचं. त्याला धीर दिलासा दिला तर नक्कीच तो वेडवाकडं कृत्य काही करणार नाही. म्हणून आपणाला निवेदन आहे की आपण शेतकऱ्यांना धीर दिलासा देण्याचं काम या विभागातून मोठ्या प्रमाणात आपणाला करणं गरजेचं आहे. या कार्यातला पुढचा विभाग आरोग्य संविधान आहे. इथे राज्यातून, देशातून, मराठवाड्यातून सातत्यानं भाग घेणारे डॉक्टर मंडळी आलेली. ते प्रति महिन्याला दिंडोरी त्र्यंबकेश्वरला हजेरी लावतात आणि आपण लवकरच आता मोफत मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल याची प्रात्यक्षिक बांधकामाची सुरुवात होत आहे. देशातल्या गरजूंना हक्काचं एक घर असावं, त्या ठिकाणी आपलं आरोग्य अबाधित राहण्यासाठी ही सारी डॉक्टर मंडळी खूप मेहनत करते आणि आपलं आरोग्य अबाधित हातात राहण्यासाठी आहार, विहार, आचार, विचार याचं आचरण असाध्य आजारावर बिना वेदना, बिना केमो असणारी दवा ते दाखवत आहेत. त्यात सप्तरंगीचा समावेश आहे.
रानभेंडीचा समावेश आहे, वेखंडाचा समावेश आहे, की या वनस्पत्या गरजूंना, गरिबांना सातत्यानं धीर दिलासा देणारे आहेत. या ठिकाणी काल उपस्थित असणारे या विभागाचे आमदार साहेब आमचे उपस्थित झालेले आहेत. आमचे शिरसाट साहेब हे खरे तर सेवेकरी आहे. अनेक वर्ष ते या कार्याशी संपर्कात आहेत. अनेक वेळा ते दिंडोरी त्र्यंबकेश्वरला त्यांची उपस्थिती त्यांनी लावलेली आहे. त्यामुळं ते आमचे घरातलेच आणि परिवारातलेच प्रतिनिधी आहेत. या सर्व बाबी सर्वांना बरोबर घेऊन आपणाला स्वामी कार्याची वाटचाल अनभिज्ञ आणि ज्यांना मार्गाची माहिती नाही अशा कुटुंबियांपर्यंत अत्यंत विश्वासानं आपणाला पोचायचं आहे. म्हणून खरं तर डॉक्टरांचं काम आहे लोकांची प्रकृती बरी करणं, आणि संतांचं काम आहे बरी झालेली माणसं सन्मार्गाला लावणं. असं हे नातं आहे. परंतु हे सर्व होत असताना डॉक्टरांना आशीर्वाद देता येत नाही. कोणता? डॉक्टरांना जर आशीर्वाद दिला, खूप लोक आजारी पडतील, त्यांच्या दवाखान्यात उभं राहायला जागा राहणार नाही. परंतु धन्वंतरींनी आणि स्वामींनी त्यांना असा आशीर्वाद दिलेला आहे की तुमच्याकडे रुग्ण आल्या आल्या तो लवकरात लवकर कसा बरा होऊन त्याच्या घरी जाईल, हा आशीर्वाद मात्र दिलेला आहे. असा आशीर्वाद घेणारे समोर ही सर्व डॉक्टर मंडळी बसलेली आहे. अशीच डॉक्टर मंडळी आपण गावागणिक राज्यात देशात तयार करावी आणि रुग्णांची माणुसकी शास्त्रानं दखल घेऊन त्याच्या पाठीवर शाबासकी देऊन त्याला त्या आजारातून बरं करण्याचे शब्द आपल्या मुखात असावे, हा फार मोठा आशीर्वाद आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी अभियंता, इंजिनियर, वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. मराठवाडा विभागात खूप मोठ्या प्रमाणात हे स्थापत्यशास्त्र जनमानसापर्यंत पोचवणारे प्रतिनिधी सातत्यानं प्रयत्नशील आहेत. अर्थात नुकसान कोणाची होणार नाही, घर तोडफोड करायचं नाही, या विचाराला बरोबर घेऊन हे शास्त्र जनमानसापर्यंत डोळस आणि अत्यंत प्रामाणिकपणानं ते पोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं करतायत. त्यांना या विभागाच्या वतीनं धन्यवाद आहेत. वास्तूमध्ये आपणाला सौख्य, समाधान, आरोग्य एवढी माफक सर्वांची मागणी असते, ती पुरवण्याचं काम या विभागातून केलं जातं. पुढचा विभाग या ठिकाणी आमचे वकील आणि सेवानिवृत्त न्यायाधीश आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. या कार्यानं गरजू आणि गरिबांना किंवा ज्यांना सतत कोर्टाची पायरी चढावी लागते त्यांचा वेळ बचतीसाठी त्यांच्या ज्ञानाचा वापर आणि वेळोवेळी लोकन्यायालये जर भरवली, असंख्य गरजूंना त्या ज्ञानाचा लाभ होईल आणि ते चिंतामुक्त, दुःखमुक्त, संकटमुक्त निश्चितपणे होऊ शकतील, यात दुमत नाही. म्हणून समाजातले जे घटक आहेत त्या सर्वांशी आपण मैत्री करावी आणि त्यांच्या ज्ञानाचा वापर समाजहितासाठी, राष्ट्रहितासाठी,
मानव कल्याणासाठी कसा करता येईल हा ध्यास या कार्यानं या विभागानं घेतला. तर पुढचा विभाग प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी इथे आलेले आहेत. त्यांनी देखील उभं राहून आपला परिचय देऊन समाज उपयोगी ज्या बाबी आहेत त्या जनतेपर्यंत आपण विनामूल्य पोचवणं आपली जिम्मेदारी आहे. पुढचा विभाग याज्ञिकी प्रतिनिधी इथे बसलेले आहेत. वादळ थांबवण्यासाठी, भूकंप होऊ नये यासाठी त्यांनी काही उपाययोजना आणलेली आहे. त्यांनी उभं राहून आपला परिचय देऊन या विभागाची आवड निर्माण व्हावी, त्याला कुठलाही 1 रुपया खर्च नाही, बिना खर्चानं या साऱ्या बाबी जनतेसमोर डोळस आणि पारदर्शक कृतीनं मांडल्या जातात, त्याची माहिती जनतेला असणं गरजेचं आहे. म्हणून हा विभाग यात मागे नाही. आणि सर्वात महत्त्वाचा आणि पुढचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आहे. इथे बसलेल्या आमच्या सर्व माता भगिनींनी ही भारतीय संस्कृती आज तागायत समृद्ध आणि सक्षम केलेली आहे. आपण नेहमी भारत माता की जय म्हणतो. का म्हणत असो? अमेरिका माता का म्हणत नाही? जपान जर्मन माता का म्हणत नाही? भारत माताच का? त्याला कारणीभूत आमच्या देशातल्या सर्व माता भगिनी आहेत. भारतीय संस्कृतीचं संवर्धन, सोशिकता, नम्रता, सदाचार यातून आमच्या माता भगिनींनी केलेलं आहे. म्हणून परदेशात जेवढे आपले भारतीय आहेत ते तिथे भारत माता म्हटल्याशिवाय त्यांना झोप येत नाही. म्हणून आपण सर्वजण भारतीय आहोत. प्रत्येक सेवेकरी ज्यावेळी स्वामींच्या आरतीचा जय जयकार होतो त्या त्यावेळी भारत माता की जय असं म्हणतात. हा एक फार मोठा देशाचा स्वाभिमान आहे, राष्ट्रीय एकात्मता आहे. म्हणून आपणाला या साऱ्या गोष्टी वर्षभरात येणारे सण, वार, व्रत, वैकल्य, कुलधर्म, कुलाचार, देवी, गोत्र, खंडोबा याचा अलीकडे विसर पडत चाललेला आहे. त्याचं पुनरुज्जीवन करणं शास्त्रदृष्ट्या महत्त्वाचं आहे. काल तुमची नाटिका ऐकताना वृद्धाश्रम मुक्त भारत ही नाटिका नियोजनकर्त्यांनी आणि आयोजनकर्त्यांनी लोकांच्या डोळ्यात सगळ्यांच्या पाणी आहे, प्रेक्षकांच्या. अशी चांगल्या पद्धतीत त्याची मांडणी त्यांनी केली. त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद आहेत. अशी पथनाट्य, असे संस्कार सातत्यानं प्रत्येक कुटुंबावर, प्रत्येक व्यक्तीवर, गावागणिक, देशागणिक होणं गरजेचं आहे. आणि हेच काम पूर्वी सारी साधू संत मंडळी करायची. त्यात आमचा एकही संत मागे नाही. त्यात आमचे एकनाथ महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, रामदास स्वामी असतील, 10,000 संतांची नावं किती घेणार. आमचे गाडगे बाबा असतील, तुकडोजी असतील. ही सारी विचारधारा, त्यांचे विचार आपणाला जनतेपर्यंत पोचवायचे आहेत. नाशिकचीच एक हकीकत एका महान संतश्रेष्ठांची घडली, जे मराठवाड्यात जन्माला आले, जांब या गावचे. त्यांनी 12 वर्ष नाशिक येथे प्रभू रामचंद्राचं तपश्चरण केलं, ज्यांना आपण रामदास स्वामी म्हणतो.
12 वर्ष तपश्चरण करत असताना त्यांची ती निरपेक्षता कळसाला जाऊन भिडलेली होती. तत्कालीन आमच्या काही लोकांनी विचारलं, का हो तुम्ही 12 वर्ष रामाची सेवा करता, तुम्हाला काही साक्षात्कार दृष्टांत काही झाला का? काही लोक गुरुचरित्र वाचत असतील, अन्य पारायण करत असतील, काहींना लवकरात लवकर दृष्टांत होतं. ते एकमेकाच्या कानाशी जाऊन सांगतात. पण गेल्या 12 वर्षात त्यांना कुठलंही सूचक असं स्वप्न सुद्धा पडलं नाही. त्यावेळी त्यांनी काही उत्तर दिलं नाही. परंतु उत्तर देण्याची वेळ जवळ येऊन उभी होती. एक 8 दिवस झाले ते ध्यानमग्न असताना भल्या पहाटे 4 वाजता स्वतः प्रभू रामचंद्र समोर येऊन उभे राहिले. उठ रामदासा, माझी वाट बघत होता ना, तुला काय हवं आहे? कोटी सूर्याचं तेज बघितल्यावर थोडेसे हातपाय कंप करायला लागले. बोबडी वळले, पण धीरोदात्तपणाने काही क्षणात स्वतःला सावरून त्यांनी धीर गंभीरपणे त्यांचे चरण पकडले. देवा, मला तुझ्याजवळ काहीही मागायचं नाही. मला मोक्ष नको, मुक्ती नको, घर नको, बंगला नको, काही नको. मला तुमच्याकडे काही मागायचं नाही. देता आलं, मला 4 विचार द्या. कोमल करणी दे रामा, विमल करणी दे रामा, सज्जन संगती दे रामा आणि अभेद्य भक्ती दे रामा. खरं तर या मौलिक विचारांचं त्यांना नोबेल पारितोषिक त्यावेळी द्यायला हरकत नव्हती. असे हे मौलिक विचार संत मालिकेचे आपण आपल्या भक्ती मार्गातून, सेवा मार्गातून नव्या पिढ्यांच्या अंतःकरणात पोचवताना महाभारतातले सुद्धा काही जीवनादर्श मी एक 2-3 मिनिटात सांगतो, कारण आपण गेले अनेक तासापासून या ठिकाणी बसलात. आतून मनाजीराव आपल्याला सांगतायत घरी गेलंच पाहिजे, गाडी पकडलीच पाहिजे, स्वयंपाक केलाच पाहिजे. ह्या साऱ्या गोष्टी आपणाला विदित आहे. महाभारतकारांनी रामायणकारांनी प्रभू रामचंद्रांना एकच पदवी दिली, मर्यादा पुरुषोत्तम. तसं महाभारतकारांनी भगवान श्रीकृष्णांना 26 पदव्या दिलेल्या होत्या. त्यातली महत्त्वाची पदवी असा पुत्र असावा कृष्णासारखा. आजही अनेक पुत्र आहेत, उदय असतील, परंतु त्यातला एक मार्मिक प्रसंग असा आहे, महाभारताच्या युद्धामध्ये शत्रू पक्षाकडून युद्धाचे नियम तोडून स्वतःचा भाचा, स्वतःचा शिष्य ते गमून बसले. अभिमन्यूला आलेलं वीरमरण आपणाला माहीत आहे. खरं तर ज्यांना महाभारत समजलं ते या अर्थानं समजून घेता येईल, ज्यांनी स्वतःचा मामा मारला त्यांना स्वतःचा भाचा वाचवता आला नाही. यात सारं काही आहे. ज्यांनी कंसाला मारलं त्यांना अभिमन्यूंना वाचवता आलं नाही. आणि यावरच महर्षी व्यासांनी त्यांना 26 पदव्या दिलेल्या आहेत. प्रसंग मोठा बाका होता.
18व्या दिवशी विजयश्रीनं पांडवांना माळ घातली, पांडवांचा विजय झाला आणि मोठ्या दुःखित अंतःकरणानं सर्व पांडवांना घेऊन ते द्वारकेला आले. खरं तर ते हस्तिनापुरात जाणार होते, पण ते म्हणे अजून तुमचा काका जिवंत आहे धृतराष्ट्र, तो तुम्हाला राज्य करू देणार नाही. मोठ्या जड अंतःकरणानं पाय मोजत मोजत पांडवांना घेऊन ते द्वारकेत आले. सायंकाळची वेळ झालेली होती. वसुदेव देवकी म्हणजे त्यांचे आई वडील वाटत बघत होते गावाच्या प्रवेशद्वाराजवळ. ज्यांचं बालपण मावशीकडे गेलं, नंद आणि यशोदा, त्यांना सुद्धा कोणी बोलावणं पाठवून ते पण त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि जे जड अंतःकरणानं एक एक पाय मोजत मोजत चालले होते, त्यांच्या अंतःकरणात एक प्रश्न होता. माझ्या आईला एक प्रश्न असेल, तो माझ्या अंतःकरणात आहे. उद्या तिचा नातू तिला भेटला नाही तर ती मलाच प्रश्न विचारेल, बाळ तू आलास, पांडव आलेत, माझा नातू कुठे? मी काय उत्तर देऊ? आणि तसंच झालं. प्रवेशद्वाराजवळ पोचतात पहिला प्रश्न स्वतःच्या आईनं विचारला देवकीनं, बाळ तू आलास, पांडव आलेत, माझा लाडका नातू कुठे? विचारलेला प्रश्न मोठा मार्मिक होता, पण त्यातही स्वतःला सावरून आईचं मन आणि मत सांभाळून एक खोटा बहाणा आईला सांगितला. आई, तुझा नातू अभिमन्यू त्या युद्धभूमीवर जखमी झालेला आहे. आम्ही त्याला त्याच्या मित्राच्या गावी पाठवलेला आहे. तो लवकरच बरा होऊन तुला भेटेन, तू काळजी करू नकोस, असा खोटा बहाणा भगवान श्रीकृष्णांनी स्वतःच्या आईला सांगण्याचं कारण असं होतं, खरी गोष्ट सांगितली त्या मिनिटाला ती आई स्वर्गवासी झाली असते, वडील स्वर्गवासी झाले असते. कारण इथे बसलेले जेवढे आजी आजोबा आहेत, तुम्ही त्यांना मनापासून एक पहिला प्रश्न विचारा, तुम्ही सर्वात जास्त प्रेम कुणावर करता? इथे बसलेले सारे आजी आजोबा सांगतील, सर्वात जास्त प्रेम आम्ही आमच्या नातवंडांवर करतो. मग सारा इतिवृत्तांत अभिमन्यू वध सोडून सर्वांना सांगितला. तर त्यात एक घटना घडली. ज्यांचं बालपण मावशीकडे गेलं, तिनं त्या दिवसापासून रडून रडून दृष्टी गमावली. हा परत आपल्याकडं कधी येणार नाही, आपली गाठ स्वर्गातच होईल, म्हणून तिनं दृष्टी गमावली. हे भगवान श्रीकृष्णांच्या लक्षात आल्याबरोबर आईच्या नमस्कार करण्याआधी मावशीच्या नमस्कार केला. काय झालं माहीत नाही, दृष्टी गेली होती, परंतु चरणस्पर्श केल्याबरोबर गेलेली दृष्टी परत आली, हे वास्तव आहे. कदाचित मानसिक समाधान मिळाल्यामुळं सारी दुःख बरी होतात, संकट दूर जातात. म्हणून आज हे आपुलकीचं नातं या निमित्तानं जनमानसामध्ये पोचलं जावं. ही सारी आपली माणसं आहे. हे नातं घट्ट व्हावं म्हणून मराठवाड्यातल्या सर्व सेवेकऱ्यांनी राज्यभर असेच उपक्रम राबवावेत की जेणेकरून
ही भारतीय संस्कृती सदा सर्वदा सक्षम होईल. म्हणून हे कार्यक्रम सर्वांनी बघावेत, याचं आचरण करावं. वेळोवेळी शिक्षण बाह्य जे ज्ञान आहे, जे शाळेत शिकवलं जात नाही, ते तुम्ही इथं शिकवतात. म्हणून हे ज्ञान जनतेपर्यंत घराघरात मनामनात पोचवताना गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी, ही संज्ञा आपणाला प्रत्येक मनामनापर्यंत घराघरापर्यंत आपणाला ती पोचवणं क्रमप्राप्त आहे. मी अधिक आपला वेळ घेणार नाही. आपण कालपासून सुमारे 2 दिवस आणि गेली काही महिने इथे खूप तुम्ही मशागत केलेली आहे, मेहनत केलेली आहे. कुठलंही धान्य पेरताना ते ताबडतोब उगवत नाही. ते 90 दिवस आधी रुजवावं लागतं जमिनीत, नंतर त्याला कंस येतात. ते ताबडतोब कापायला येत नाही. असोच पुनश्च आपणा सर्वांना पुढील येणाऱ्या नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना आपल्या हातून आपल्या राज्यात आणि देशात आणि विदेशात हे कार्य पोचलेलं आहे. आपले नातेसंबंधित असणारे लोक जगात सर्वत्र आहेत. त्यांच्यापर्यंत हे ज्ञान आपण विकसित करण्याला एक संधी द्यावी. दिव्यानं दिवा लावावा, ज्योतीनं ज्योत लावावी आणि महिन्याकाठी 10 सज्जन आपण घडवावेत. एवढं जर आपण केलं तर त्याचं पुण्यफळ खूप मोठं आहे. म्हणून आपणा सर्वांना पुनश्च अंतःकरणपूर्वक शुभेच्छा, धन्यवाद देऊन हात जोडून आपण पुढील उपक्रम करू. नियोजनकार आपणाशी संवाद साधतील. आपण लवकर लवकर बोलवा, आम्ही लवकर लवकर आपणाकडे येऊ. पुनश्च आपणा सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ.